नालासोपारा पश्चिम में रेबीज संक्रमण के कारण 9 वर्षीय बच्ची की इलाज के दौरान मौत हो जाने की चौंकाने वाली घटना सोमवार सुबह सामने आई। मृतक बच्ची का नाम कशिश सहानी है। कशिश सहानी नालासोपारा पश्चिम स्थित सुबोध सागर इमारत में अपने माता पिता के साथ रहती थी। वह मदर मेरी स्कूल में चौथी कक्षा की छात्रा थी। करीब 6 महीने पहले कशिश अपने दादा के साथ जा रही थी, तभी एक आवारा कुत्ते के नाखून से वह घायल हो गई थी। अगले दिन उसे इलाज के लिए अस्पताल ले जाया गया, लेकिन इंजेक्शन के डर से उसने उपचार पूरा नहीं कराया और उसे घर वापस ले जाया गया। कुछ दिनों में घाव भर जाने के कारण इस घटना को नजरअंदाज कर दिया गया, लेकिन 3 से 4 दिन पहले उसकी तबीयत अचानक बिगड़ गई। उसने खाना पीना बंद कर दिया और आंखें लाल होने जैसे लक्षण दिखाई देने लगे। परिजनों ने उसे तुरंत नजदीकी अस्पताल में भर्ती कराया, जहां डॉक्टरों की सलाह पर आगे के इलाज के लिए उसे मुंबई के कस्तूरबा अस्पताल में शिफ्ट किया गया, जहां इलाज के दौरान उसकी मौत हो गई। मृत्यु रिपोर्ट में रेबीज संक्रमण को मौत का कारण बताया गया है। ऐसी जानकारी सुबोध सोसायटी की सेक्रेटरी श्रुति सेयान ने दी है। माझं नाव श्रुती शेणय आहे। आमच्या सोसायटी सुबोध सागर रेसिडेन्सी नालासोपारा वेस्टला 4th रोडला आहे। मी तिकडची सेक्रेटरी आहे। आमचं 5 विंग मध्ये ए विंग मध्ये ती मुलगी राहते, कशिश सहानी म्हणून। तिच्या आई वडील आजोबा बरोबर फॅमिली मध्ये राहते। ती मदर मेरी शाळेमध्ये चौथी कक्षामध्ये शिकते। तिला आता 6 महिन्याच्या पूर्वी आजोबा बरोबर जाताना कुत्र्याने नख मारलेलं। ती बिस्किट देत होती कुत्र्याला, तेव्हा नख लावलेलं आणि ते नख लावल्यावर आजोबा तिला दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे घेऊन गेले, पण ती सुई बघून रडायला लागली। त्यामुळे आजोबा तिला परत घेऊन आले आणि परत तिला तिसऱ्या दिवशी ते स्क्रॅच केलेलं ते डाग सगळं गेलं, म्हणून आजोबांनी एवढं सिरियसली घेतलं नाही। पण आता 6 दिवसाच्या पूर्वी 5-6 दिवसाच्या पूर्वी तिला डोळे लाल झाले आणि तिला खाण जेवण जेवायला भूकच लागत नव्हतं। त्यामुळे ते लोकल डॉक्टरकडे घेऊन गेले आणि तिकडे लोकल डॉक्टरांनी सांगितलं तिला सगळं रिपोर्ट काढायला। त्यांना वाटलं डोळ्याचं काय प्रॉब्लेम असेल आणि रिपोर्ट काढल्यावर कळलं की तिला रेबीज आहे, म्हणून ते लोकांनी बॉम्बे हॉस्पिटलला शिफ्ट करायला सांगितलं। आणि काल संध्याकाळी स्वतःहून ती मुलगी चालत जाऊन रिक्षानी गेली आणि रात्री केम हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। केम हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर तिला तिकडे डॉक्टरांनी सगळं रिपोर्ट काढून परत ट्रीटमेंट चालू करताना काल रात्री मध्यरात्री तिचं मरण पावली ती मुलगी। तिचं बळी घेतलं आणि त्यामुळे सगळ्यांना एवढं शिकायला पाहिजे आता आई वडिलांसमोर मुलांनी काही लपवायचं नाही। इवन कुत्र्याचं नख लागलं नाहीतर मांजरीचं नख लागलं तरी पण लगेच येऊन आई वडिलांना सांगायला पाहिजे आणि त्याचं योग्य ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, काही लपून ठेवायचं नाही। असं आता एक उदाहरणच आहे तिचं आमच्या समोर की 6 महिन्याच्या नंतर पण डेथ होऊ शकते, त्यामुळे इग्नोर करायचं नाही, सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे, एवढंच मी सांगू इच्छिते। इस घटना के बाद इलाके में हड़कंप मच गया है और नागरिकों में डर का माहौल है। आवारा कुत्तों की बढ़ती समस्या के खिलाफ कार्रवाई की मांग तेज हो गई है। इस बीच घटना की जानकारी मिलते ही विरोधी पक्ष नेता मनोज पाटिल ने घटना स्थल का दौरा किया। उन्होंने इसे महानगर पालिका क्षेत्र की गंभीर समस्या बताते हुए आवारा कुत्तों पर तत्काल नियंत्रण की जरूरत जताई है। साथ ही आगामी महासभा में इस मुद्दे को जोरदार तरीके से उठाने की बात कही है। अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि भटक्या कुत्र्यांचा जो उच्छाद आहे, वसई विरारकरांना जो त्रास सहन करावा लागतो, त्याच्यामुळे आज एका कोवळ्या मुलीला आपला जीव गमवावा लागलाय। आणि येणाऱ्या काळात म्हणजे त्यावेळेला कमिशनर साहेबांची येता मी हाच विषय बोललो की साहेब आता तरी आपल्याला हा विषय खूप गांभीर्याने घ्यावा लागेल, कारण असं जीव जाणं, अनेक हजारो डॉग बाईट आपण वर्षाला बघतोय, त्याच्यामध्ये त्यांची ट्रीटमेंट होते आणि ह्याच्यामध्ये एका मुलीचा जीव गेलाय। आता तरी आपण याच्यामध्ये जर नाही जागा झालो तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही। त्यामुळे आता त्या मुली म्हणजे डॉक्टर्स आलेले, त्यांनी उद्या या संपूर्ण सोसायटी मधली लहान मुलं असतील किंवा जी त्या मुलीच्या संपर्कात असतील त्यांची तपासणी होऊन ट्रीटमेंट होईल। सोबत तिच्या शाळेतल्या लोकांसोबत जी मुलं आहेत त्यांची ट्रीटमेंट होईल, ती आपण काळजी घेऊ। पण येणाऱ्या काळामध्ये ह्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कशा पद्धतीने करता येईल यासाठी महासभेमध्ये सुद्धा आम्ही हा विषय आणू। सन्माननीय महापौर साहेबांशी सुद्धा उद्या मी या विषयावर सविस्तर बोलेन, पण हा विषय गांभीर्याने घ्यावा लागेल, अन्यथा अशाच पद्धतीचे दुर्घटना घडत राहिल्या तर हे वाईट आहे।
दुःखद घटना आहे की आपलं एक 9 वर्षाचं एखादं बाळ असं हे होत आहे. माझं एकच लोकांना आव्हान राहील की असं काही तुम्ही खेळताना किंवा तुम्ही काही होताना तुमचं जर कुत्र्यांशी किंवा कुठल्याही अॅनिमलशी त्याच्या चावण्यानी किंवा त्याचा नाखून लागण्यानी असं कुठलाही तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आलात त्यांच्याशी, तर तुम्ही घरी तुमच्या मुलांना तितकं हे सांगा की ते घाबरून मुलं काय होतात इंजेक्शनला घाबरून घरी सांगत नाही. तर ती गोष्ट न होता तुम्ही तेवढं कॉन्फिडन्स दिलं पाहिजे की त्यांनी कुठलीही गोष्ट तुम्हाला घरी येऊन सांगितली पाहिजे. आणि प्लस आपले जेवढे पण आरोग्य सेंटर्स आहेत किंवा हॉस्पिटल्स आहेत तिकडे आपल्या सगळ्या सेंटर्सवर अँटी रेबीज वॅक्सिन्स अवेलेबल आहे, इम्युनोग्लोबिलिन अवेलेबल आहे. तर आपण असं काही झालं तर आपण इमिडिएटली आपले जे पण सेंटर्स आहेत तिकडे जाऊन पहिले डॉक्टरांना संपर्क करा आणि त्यांच्याकडनं ते चेक करून तुम्हाला कुठलं इंजेक्शनची गरज आहे ते घेऊन ती एक ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे. पहिले महिन्याला आपल्याकडे तरी एक 5,000 केसेस असतात जे आपण ARV डोसेस त्यांना देतो. आणि दुसरी गोष्ट हे पण की ज्या वेळेला डॉग बाईट किंवा कुठलंही अॅनिमल बाईट, ह्युमन बाईट, रॅट बाईट, कॅट बाईट, मंकी बाईट काही झालं, पहिले तर स्वच्छ ती जखम धुवा. डॉक्टरकडे जायच्या पहिले पण सगळ्यात पहिले घरी येऊन ती जखम धुवा आणि त्याच्यानंतर इमिडिएटली मेडिकल हेल्प शोधा.